मावशीकडे. केकवाल्या मावशीकडे चाललोय आम्ही. केकवाला आईस्क्रीम खायला या. आता तेवढ्यात आलो होतो घरी आणि आता पुन्हा चाललोय ताईकडे. कुठे चाललोय आपण? कोणाकडे चाललोय? केकवाल्या मावशीकडे चाललोय आम्ही. ताई आमची ॲक्च्युली केक वगैरे बनवते आणि केकचे ऑर्डर्स घेते, त्याच्यामुळे तिला नाव पडलं त्याने केकवाली मावशी. चल लवकर, ते ऑटोवाले काका थांबलेत. संध्याकाळ झाली आहे, काळोख होत आलाय. आम्ही निघालोय. आज ताईकडेच राहायचा, आज रात्री ताईकडेच थांबणार आम्ही. उद्या संध्याकाळी येऊ. उद्या सकाळी किंवा दुपारी रिटर्न येईन मी. बघू कसं काय ते. तू कसा बनवला ते नंतर लावूया. सो आमच्या कार्तिकने वाव चॉकलेट्स केक बनवला कार्तिकने. कोणता केक आहे? मँगो आणि हिरवा. ते ठेव ना आतमध्ये, ते टाकणार ना त्याच्यावर लावायला. पांढरा व्हिप क्रीम आहे ना? व्हाईट क्रीम. अरे वा. कोणती केकवाली मावशी? ती ताईने मस्त जेवण बनवलंय. पनीर मटर भाजी पुरी जेवायला बसले. दे काढते. अर्चिता मला पाणी सर्व करतोय. कोणाचा बर्थडे? हॅपी बर्थडे सिंजन. स्पायडरमॅन काका या बोल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे बोल बोल. तर हा आहे नेक्स्ट डे. गावचा ताईच्या घरी आहे. आता कॉफीला ऑर्डर सोडली साहेबांनी. कपकेक पाहिजे. सो कोणते वाले आहेत हे? चॉकलेट चोको चिप्स. चोको चिप्स. अरे बाप रे, काय खरं नाही. थांब ना, ठेव ना, ती काढेल ना. सकाळ सकाळ मस्त कॉफी आणि बाहेर असं काही आहे. ही बॅक साईड आहे. भूमी पडलेले आंबे उचलते. बघा इकडे आंबे. घर आहे. आता आम्ही चाललोय रिटर्न मावशीकडे. शीतल तिच्या घरी जाणार आहे. भरपूर भेटले. भूमी घे घे. ठीक आहे. नाही भेटले. बाय. चलो बाय बाय. ती पिशवी दिसते कपड्यांची. ठीक आहे ना. आता काय गावी आलं तर कपडे ह्याच्यावरच आहे. अरे मी ह्याच्यावरच आहे. मस्त निसर्ग आहे. ते वरती ताईचं घर आहे. चाललंय गाडी. जिजू गेलेत गाडी काढायला. मग आम्ही जाऊ. मी आणि भूमी जाणार मावशीकडे, मावशीच्या घरी. आणि शीतल जाणार पेडांबेला तिच्या घरी. मस्त मजा केली काल.
फुल जेवण, केक वगैरे गाडी काढताय. कार्तिक त्यांना रस्ता दाखवतोय गाडी कशी काढायची. बॉबीला मागे घे. सो फायनली आम्ही मावशीच्या इकडे जे सुकाईचं मंदिर आहे तिकडे आता उतरलोय. मग मी ते सुकाईच्या देवळात जाऊन या. तुम्हाला दाखवते सुकाईचं मंदिर. इकडे वरती एवढं आपल्याला जायचं आहे. इकडे मंदिर आहे, तुम्हाला मंदिर दाखवते. मस्त आहे सुकाईचं मंदिर आहे इकडे. तुम्ही लास्ट टाइम पण आम्ही व्हिडिओ बनवलेला तेव्हा बनवला. हे कोणाचं तरी घर आहे छान गावचं. खडी लागतीये पायाला. पहिलं काय तुळशी मातेचं दर्शन. आई श्री पालांडे मूळ पुरुष प्रसन्न. आणि आता ग्रामदेवता आई सुकाई देवी मंदिर. दर्शन घेतलं मी आणि भूमीने आणि आता चाललं वरती. काल जसं आपण ज्या ब्रिजवरनं आलो होतो त्या ब्रिजवरनं परत रिटर्न जायचं आहे. आता नदीला पाणी नाही आहे, पण पाणी असलं की आणखीन छान वाटतं. ते त्या पाईपलाईन काढली नाही ना म्हणून मग ते पाणी पूर्ण हे झालं आणि ऊन पण भरपूर आहे. ते पाणी आटत जात आहे. पावसाळ्यात मस्त भरेल नदी. नाही भरणार ह्या टायमाला. हा ते तर पाईपलाईन टाकली नाही ना ह्या लोकांनी. मग ते पाणी पूर्ण ती लोक खेचून घेतात. मग ते काय नदीला पाणी राहणार आहे, नाही राहणार. पण इथून रस्ता झाला पाहिजे. मग इथले ह्या रस्त्याने जास्त कोण नाही येत कारण की ते बोलते घाबरतात सगळी यायला इकडनं. मग आपला तो देऊळ आहे ना तुकारामचा त्या तिकडनं वाट आहे. मग ते तिकडनं जातात सगळीजण. नाही पण इथून जर असा म्हणजे गाडीसाठी रस्ता केला तर तुम्हाला अशा येतात गाड्या वरनं आहेत ना आपले जे ज्यांना तिकडनं जमत नाही ना एवढं लांबनं जायला. मग ती लोक वरनं मग इथनं गाड्या आणतात काही जण. जे खालच्या विटे मेस्त्री म्हणून आहेत ते काका आहेत ना ते इथनच गाडी घेऊन येतात. ते जवळ पडतं भरपूर. पण हा कसा पक्का रस्ता झाला तर तुम्हाला पाठीमागून मग हे जवळ आहे. काय नाही डायरेक्ट कसं काय त्यांचं. पण इथनं आपली जी ते ग्रामदैवत आहे ना इकडनं तेवढी पालखी जाते पहिली सर्वात पहिली. अशी फिरून नाव म्हणजे वाजवत गाजवत आणतात आणि ह्याच वाटेने घेऊन जातात. नदीमुळे ते रस्ता नसतं तिकडून करत. नदी पडते ना डोंगर चढवलंय खडीचं. हेच ते तापतं मग हो जास्त. त्यामुळे ते खूप हे लाल माती कशी एवढी नाही होत. गार आहे थोडी. गार असते ना ती. आता आपली मुंबईतली माती काळी खूप गरम असते. एवढी संध्याकाळचा व्ह्यू भारी असतो इथला. बघण्यासारखा असतो. संध्याकाळी येऊ आपण. येऊया ना. जसे छान वाटतं ते बघायला. ऊन पण कमी झालं असतं. हे असतं ना सूर्यास्त होतो तो. ते खूप भारी वाटतं बघण्यासारखं असतं ते. आपण सनसेट बघायला संध्याकाळी येऊया. आपण जाऊया दुपार संध्याकाळी फिरूया आपण थोडं. हा चालेल. ती हाय एक बहीण पण आहे श्रावणी. ती आणि आपण फिरूया संध्याकाळी. ठीक आहे.
तुकारामच्या मंदिरात गेलो असं पण ते बंद आहे आता. त्याचा सप्ताह झाला होता मध्ये 7 दिवसाचा असतो तो. तसं आता पेडांब्यात आहे ना तसं तिकडे झाला होता मार्च मध्ये. ह्या रांगोळ्या पालखीच्या वेळेस काढलेल्या. मावशीकडे आपलं मजा असते लहानपणापासून. आज उपवास आहे ना म्हणून जरा गरम खूप होत आहे. पाऊस पडेल तेव्हा जरा थंडावा. संध्याकाळचं गार असतं. आत्ता फक्त दुपारचं कडक ऊन. आम्ही मगाशी आलो ते किती वाजता आलो 10:30-11 वाजता आलो तेव्हा पण इकडं कडक ऊन होतं, तापत होतं. इकडे उष्णता भरपूर असते, मुंबईला कमी असते. मुंबईला एवढं हे नाही तरी उन्हात ना काय बाहेर पडायला नको. 10च्या नंतर आता कडक ऊनच झालं. हो, जेव्हा आता पण लग्न सराई वगैरे येते ना ती उन्हातच तापायचं म्हणून डिसेंबर मध्ये जानेवारी मध्ये लग्न घेतं जरा ऊन कमी लागतं त्यावेळेला. आता मे महिन्यात लग्नाचा. हो, आणि कसं इकडे गावात जाऊन जेवण वगैरे करायचं असतं ना, मग ते चुलीजवळ खूप कम चुलीजवळ आणखी गरम होतं, तापायला होतं नुसतं. पण मजा येते, एकत्र सगळी येतात ना, खूप मजा येते. गावची इथे प्रथा आहे की ज्यांच्याकडे लग्न असतं ना ते सगळे गावच्या लेडीज एकत्र येऊन जेवणाला वगैरे मदत करतात, जेवण बनवतात. सो सगळ्यांना मग तसं जेवण पण असतं आणि मग जेवण पण तिथे बनवतात पूर्ण फॅमिलीला. मजा असते. तेवढंच बायकांना एकत्र यायला टाइम स्पेंड करायला मिळतं. नाही तर गावी तर मग काय असं सगळे आपापल्या घरात राहणार तर मग कसं मजा करणार. मग सगळे एका ठिकाणी येतात, मग गप्पा हे ते. आम्हाला तर मुंबईवरून येऊन छान वाटते असं एकत्र. तिथे कसं घरातल्या घरात असायचं ना, पण तिथे कसं सगळ्यात मिळून राहतं ते छान वाटतं. एकत्र सगळं साजरा करायला आणि कसं शिकायला पण मिळतं. प्रत्येकीची पद्धत. आता आपण कसं तिकडे असताना कसं घरातल्या घरात करायचं आणि खायचं. आपण आपल्या ते कसं आता एवढ्या मोठ्यांचं करायचं म्हणजे अंदाज मिळतो. म्हणजे कसं करायचं काय एवढं म्हणजे सगळं शिकायला मिळतं. एवढ्या लोकांचा तुम्ही किती लोकांचं बनवत असाल तुम्ही? तरी 50-50 माणसाचं असतं. 50 माणसाचं. काही पण जाते ना. गावात कार्यक्रम असल्यावर सगळ्यांकडे जावंच लागतं, कारण ते लोक आपल्याकडे येतात. मग जावंच लागतं. शीतलच्या लग्नाला बघितलं ना पाठीमागे सगळे एकत्र करायला बसलेले. गावची मजा होती. तरी अजून सुट्टीमध्ये आता सगळे येतील. हो, आता कमी लोक आहेत. घराची कामं चालू आहेत. घराची कामं चालू आहेत. आता सगळ्यांच्या घर भरण्या आल्या की सगळ्यांची जेवण येणार, मग फुल धिंगाणा. गणपतीमध्ये पण सगळे असतील ना. हो, गणपती पण असतात. गणपतीत आमच्या सप्त्यात एक मजा येते. सप्ताह 7 दिवस. 7 दिवस. शीतलचा 3 दिवस आहे ना. 3 दिवसात. आमचा 7 दिवसाचा. 7 दिवस घरी काहीच करायचं नाही. 7 दिवस तिकडे. हो, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, चहापासून नाश्त्यापासून सगळं तिकडे बनवायला पण लागत असेल. हो, मग सकाळी जायचं, चहा करायचा, तिथे प्यायचा. 9 वाजता नाश्ता असतो, दुपारचं जेवण, पुन्हा संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण. मग कीर्तन वगैरे संपल्यानंतर दूध प्यायचं आणि मग घरी यायचं. मस्त 7 दिवस. काय नाही वाटत. तर तरी येते अंगात तरी तेवढंच काय दुसरं एंटरटेनमेंट काहीच नाहीये ना इकडे. म्हणजे मनोरंजनासाठी दुसरं काय असं हे नाही. आणि देवाचं नामस्मरण पण तेवढं होऊन जातं. सगळे एकत्र असतात. तेच ना. ते डान्स वगैरे पण करायचे ना, ते कीर्तनात असते, उड्या वगैरे मारतात बाबा करायचे. मम्मी सांगायची की बाबा पण जायचे असं. ते काय बनतात ना ते. ये ना एक वेळ कीर्तनात, म्हणजे सब्जेक्ट तुला करते. पोरी पण छान नाचतात. कधी असते इकडे आपल्याला? आता झालं आमचं मार्च मध्ये. हो, पुढच्या वर्षी. मम्मीला पण सांगितलं ये म्हणून, बघायला तरी ये म्हटलं. तिकडे आपल्याला काय बघायला भेटत नव्हतं, इथे बघायला मिळतंय सगळं. खूप मंदिरात मजा येते. कुठे असते इथे? तुकाराम मंदिरात. या हरिपाठाला तर एवढं नाचतात ना, बापरे, खूप नाचतात. बायका पण नाही, पोरी.
तू राहते की नाही? कोण नाही बाबा नाही, आपल्याला ती नाही जमत, दम लागतो ना, त्याच्यामुळे नाही. ताई वगैरे पण येते? नाही ताई नाही, ताई त्यांच्या त्यांच्याकडे सप्त्याला. हा त्यांच्याकडे पण असतो. हो त्यांच्याकडे पण असतं, त्यांच्या तेवढ्यात ती लोक जातात. वाचन वगैरे असतं ज्ञानेश्वरीचं वगैरे, मग ते सकाळचं वाचायचं असतं. मला तुझ्या हातचं खायचं आहे. आमच्याकडे आईस्क्रीम खायला या. आमच्याकडे आईस्क्रीम खायला या. आमच्या काकीकडे तिथे पापड बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. मावशी ऑलरेडी पुढे गेली आहे. मावशी पीठ मळून द्यायला गेली. ते गावात एक बरं आहे, सगळे एकमेकांकडे जाऊन मदत करतात. पापड कुरडया वर्षभरासाठीचे बनवून ठेवतात. आता वाळवणीचे जे जे प्रकार आहेत, तर मावशी ऑलरेडी गेले पुढे आणि आता आपण चाललो आहे. बघूया कसं काय करतात ते लोक. मस्त जास्वंदाची फुलं आहेत या साईडला. इकडे झालेले सुकवले ठेवलेत काकींनी, इकडे नंतरचे करणार आहेत. मावशी इज रेडी. पीठ मळते मावशी. हे कसलं आहे? पापडाचं? नाही, कुरडई. कुरडई. काय पण आपलं गरम आहे म्हणते एवढा म्हणून देतेस. तू चांगला बोलतेस म्हणून पापड वगैरे चांगले होतात माहितीये तुला. अगं डोक्यावरच घेते. ती बघ आली म्हातारी एक. एक म्हातारी अजून आणि पडले की खाली चिकटून राहतील काय त्याला. ऊनच मराय बैल. मग आता काय करायचं? अगं इथं अर्ध घाला मधी मधी आणि कागद उचला आणि वर ठेवाय का नाही ग. हा लोखंडी आता बघ. पितळेचा आहे तो आमचा. इकडून येतेस मी इकडून घालू. आता भूमी आपल्याला कुरड्या पाडून दाखवते. भूमी इज ऑन फायर. पडताय की नाही? अगं हे खालची वाघड हे कोणी उलटी का टाकली आहे?